दिसत नाही मला सरळ. सरळ चाल. आता सरळ. ठोके लेफ्ट लेफ्ट. सरळ सरळ सरळ. आता 1 2 3. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे बोल. अरे बोल तर नुसतं हात मिळवते गोटिया. फायनली आपली चालू झाली आता तयारी पावभाजीची. आणि आता स्नेहल सांगणार आहे काय काय स्नेहलने तयारी केली. तर आपण करतोय पावभाजी. त्याच्यासाठी मी आधी तर बटाटा उकडून घेतला आणि तो स्मॅश करून घेतला. इकडे आपण फ्लावर, गाजर, बीट आणि वटाणा. तर ही थोडी आपली घरगुती हेल्दी पावभाजी, त्यामुळे मी याच्यात गाजर बीट पण घातलंय. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता. दिसत नाही मला सरळ. सरळ सरळ चाल. आता सरळ ठोके लेफ्ट लेफ्ट. सरळ सरळ सरळ. आता 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अक्षय. हॅपी बर्थडे टू यू. आता मी मी काय आहे पहिलं बस केक काप. तू पण बस इकडे. थांब इकडे ना जुई बस. बस जुई. अरे इकडे ये. नाही नाही थांब. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 6 ऑगस्ट आणि आज आहे अक्षयचा घरातल्या सर्वात छोट्या बालकाचा बर्थडे, जो आता फक्त फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेला आहे. तर आज आहे अक्षयचा बर्थडे आणि अक्षय तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. ऑलरेडी मोठा झालायस, अजून खूप 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 मोठा हो आणि आयुष्यात खूप खूप प्रगती कर. आणि आमच्या दोघींचे, आमच्या सगळ्यांचे, आई पप्पांचे आशीर्वाद कायम तुझ्या वाटेशी आहेत. थँक्यू. पाय पड. आणि रात्रीचं तर जवळजवळ 12 वाजलेत बरोबर. आणि आपल्यासोबत आहे जुई. तिने पण अक्षयला सरप्राईज दिलंय. तर तिने केक आणलाय आणि छोटंसं सरप्राईज आहे अक्षयसाठी. तर पहिला आपण केक कट करून घेऊया, कारण का तो गिरगावातून आलाय केक. तर तो ऑलरेडी मेल्ट झालाय, तो अजून मेल्ट व्हायच्या आधी प्लीज कट करूया. केक कट करायचे आधी ह्या दोघींना मनापासून थँक्यू. आणि मोबाईलच्या मागे आहे, कॅमेऱ्याच्या मागे आहे, त्याला पण थँक्यू. आणि मस्त डेकोरेशन केलं बघा मागे मला आतमध्ये बंद करून. तर आपण आता केक कापूया. समोर तुम्हाला दिसत असेल माझ्या गिफ्ट आहेत 1 2 3. तर हे 2 गिफ्ट तुम्हाला नंतर सांगेन. ॲक्च्युली हा जुईने आता ओपन केला आहे, त्यामध्ये टी शर्ट आणि जीन्स आहे. आणि हा गिफ्ट स्नेहल मला विचारतो की काय गिफ्ट घेऊ, काय गिफ्ट घेऊ. तर तिला बोललो की कायच नको मला गिफ्ट, फक्त फिश घेऊया आपण. आणि बघा फिश, ही फायटर फिश आहे. कोणता रेड कलर ना स्नेहला? हा रेड मरून. रेड म्हणजे रेड मरून असं समजून घ्या तुम्ही याच्यामध्ये. आणि एक छोटासा बाऊल आहे. तर हा फिश मला खूप आवडला होता, म्हणून मी हा फिश स्नेहलने मला गिफ्ट केलं आहे. छोटूसा मस्त आहे बघा फिश, फायटर फिश. आणि आता केक कापूया. कापू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अक्षय. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. मस्त. तर फायनली आपला केक कापून झाला आणि आता टायमिंग आहे आपला गिफ्ट ओपन करायचा. हा पण गिफ्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्या फिश जसं मी आधी सांगितलं मी फायटर फिश आहे. आणि स्नेहने ते काहीतरी लिहिलं आहे, ते वाचू द्या मला. हॅपी बर्थडे.
टू द लव ऑफ माय लाईफ, हॅव वंडरफुल यू अहेड, हॅपीएस्ट बर्थडे एवर. थँक्यू बायको. आणि आता स्नेहलला बोललो की गिफ्ट नको आणू काय तरी पण ती सोन्याची Gift असं नाही आहे, ह्याने मला काही घेऊनच नाही दिलंय, पण त्याच्यात थोडंसं असं काहीतरी आहे. आय होप तुला आवडेल. स्नेहलने सोन्याच्या पिशवीत डायरेक्ट गिफ्ट आणलंय. सोनं सोनल आहे, सोने की बॅग. 1 तोले का बॅग? हो, आता बघूया काय काय याच्यामध्ये. बघितलंय तुम्ही. तुम्हाला दाखवतो एक एक. अरे वा, डार्क चॉकलेट आहे एक. हे मी लास्ट टाइम स्नेहला बोललो डीमार्टला, त्याच्यामुळे तिने बरोबर आणलंय. तसे नॉर्मल चॉकलेट्स खात नाही. 4 झाले. अच्छा, हे 2 सेमच आहेत ना? टेस्टचे काय क्लासिक नाही, तो फक्त क्लासिक डेट बाईट्स आहे आणि हा आणि डार्क. हा चॉको ऑरेंज डार्क चॉकलेट. आणि हे आहे हनुमान चालीसा. भारी. ते ओपन आहे. हनुमान का भक्त हूं मैं सच्चा. फायनली माझ्या हनुमान चालीसा माझी पाठ होईल. वाव, मस्त एकदम. भारी. थँक्यू. हनुमानाला बघूनच असं ताकद आली अंगामध्ये. ओपन करूया पण. अबे जल्दी कर. रुको रुको. हा आता खूप सुंदर. मस्त आहे. याच्यामध्ये बघा इंग्लिशमध्ये पण लिहिलं आणि मराठीमध्ये पण आहे. आणि हा बुक इतका भारी वाटते ना. हे बघा, हनुमान चालीसा भारी आहे. आता हे नेहमी माझ्यासोबत असेल जिथे इथे जाईन मी. थँक्यू बायको. वेलकम. ॲक्च्युली हा मी विचार नव्हता केला की हा गिफ्ट असेल, पण हा गिफ्ट माझ्यासाठी सगळ्यात भारी गिफ्ट आहे ह्या वर्षी बड्डेचा. आणि आता हा जो गिफ्ट आहे जुईने दिलाय, व्हाईट कलर टी शर्ट आणि जीन्स. खूप सुंदर आहे जीन्स. माझ्याकडं नव्हती अशा कलरमध्ये. आणि व्हाईट टी शर्ट एक होता पण तो जुना आलेला आणि जुईने नवीन टी शर्ट आणला आता. तर तेवढे गिफ्ट आहेत माझ्याकडे आता. आणि आपल्याला सर्वात लाडका आता हा आहे फायटर फिश. तो पण आमच्यासोबत नेहमी असेल. आता गावी गेलो की त्याला आम्ही घेऊन जाणार गावी. तिचं नाव काय? त्याचं नाव अजून आम्ही ठेवले नाही. आज रात्री बघूया. आता रात्री 12:30 वाजून गेलेत. म्हणजे आम्ही 12 वाजल्यापासून बड्डे सेलिब्रेशन करतोय. तर उद्याच्या दिवशी तुम्हाला ह्याचं नाव नक्की सांगू. व्हिडिओ जोपर्यंत आमचा एंड करू तोपर्यंत त्याचं नाव तुमच्यापर्यंत पोचलं असेल. याचं बारसं उद्या आहे. याचं तर बारसं आपण उद्या. आता उद्या भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय. Bye गुड bye. नाईट. शुभ सकाळ मंडळी. आज बघा सकाळचे 11:30 वाजलेत. रात्री आम्हाला झोपायला उशीर झाला, त्याच्यामुळे आता उठायला उशीर झाला. तर मी असंच राऊंड मारायला चाललो आहे बड्डेचा. आणि हे बघा स्नेहलने मला गिफ्ट दिलं, शर्ट पॅन्ट. काल रात्री व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवता नाही आलं, तर आज डायरेक्ट घालूनच दाखवेन. आणि माझ्या बॅक साईडला कालचं डेकोरेशन पण पूर्ण व्हिडिओमध्ये नाही आहे, पण आता बघा तुम्हाला डेकोरेशन स्नेहल गेलं. हॅपी बर्थडे आणि फोटोज आहेत माझे तिकडे. आणि सगळे फोटो आहेत आमचे ट्रिपचे, गोव्याचे आहेत, त्याच्यानंतर लग्नातले फोटो आहेत. आणि एक मधला फोटो आहे जो गावी पूजा झालेली लग्नानंतर, त्याचा फोटो आहे.
आणि एक कालाघोडा फेस्टिवल असतो मुंबईमध्ये, त्याचा फोटो. असे खूप सारे फोटोज स्नेहलने ते ॲड केलेत. आणि आता निघूया आपण थोडं एक राऊंड मारून येतो असंच, आणि मग पुढे तुम्हाला स्पेशल बर्थडे पावभाजी बघायला मिळेल आज. सो आम्ही नाश्ता करून निघालो आहे असंच राऊंड मारायला, आणि देवळात सुद्धा जायचं आहे. आणि इकडे अक्षय गाडी पुसतोय. जास्त काही जमलं नाही त्याच्यासाठी करायला, पण त्याच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. तो म्हणजे हा आर्मरेस्ट. त्याला खूप दिवसांपासून हवा होता. सो फायनली आपण हा त्याच्यासाठी घेतलाय. बघूया त्याला आवडतंय का. अरे आर्मरेस्ट कधी आणलंस ते? सरप्राईज होतं. भारी. ॲक्च्युली गाडी घेतल्यानंतर मला पाहिजे होतं गाडीमध्ये, पण आपल्या पंचमध्ये अवेलेबल नव्हतं त्यावेळेला. तर स्नेहलनी आणलंय कुठून काय माहिती. आणि कधी आणलंस? तेच तर सरप्राईज होतं. भारी आहे रे. आता लॉंग राईडला यायला मस्त एकदम आरामात बसू शकतो. कसं वाटतं तुला? भारी आहे, एक नंबर. सवय होती की आमरेस नव्हता तोपर्यंत तो असा इकडे 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 असा हात लावून एसी पण बंद करायचा, आणि मग मला विचारायचा एसी कोणी बंद केला. आणि आता फायनली आर्मरेस्ट आलंय. भारी, मस्त वाटतं रे. छान आहे एकदम. हे पण आहे. अरे काय ठेवलंयस? हा ते इकडे ऍक्च्युली खाली होतं, ते जागा नव्हती म्हणून मग इथे स्टोरेज आहे त्यामुळे इथे आत नाही. हा भारी. मोबाईल वगैरे ठेवायला पण ठेवू शकतो पण याच्यामध्ये. चलो तर आम्ही तर चाललोय बर्थडे राईड करायला. त्याच्या आधी आपण बाप्पाचं पण दर्शन घेऊया. हा ते आपल्या गणपती बाप्पाचं. अंशू आणि अमूला घ्यायला जायचंय. अंशू आणि अमू येतोय. हा ते पण तर सरप्राईज. चला, तर दोघांना पण घेऊन जाऊया आपल्या गणपती बाप्पाच्या लाडक्या पाया पडायला. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. कसं वाटतंय आमरेस्ट? भारी वाटतं बघ ना, असं हात ठेवायला मस्त होता. त्याच्यामुळे आपली रायनोची स्टेअरिंगची पॉवर स्टेअरिंग, याच्यामुळे 2 हातांनी गाडी चालवायची गरज नाही. 1 हाताने आपण किती पण पूर्ण गावाला पण घेऊन जातो गाडी मी. पण आता 1 हात आपल्याला आराम भेटेल एका हाताला. आणि आपलं मुंबई गोवा हायवे पण मस्त आला, याच्यामुळे 10 वेळा गिअर चेंज करायची पण गरज नाही आहे. कसं वाटतं तुला? कसं वाटतंय? मला तू खुश तो मैं खुश. ए पण दोनों भी खुश. तर अंशू आला असेल खाली, वाट बघत असेल. मग आता नाही त्यांना फोन करायचा. मामाच्या गाडीत फिरायला जायचं आहे. फोन लाव जरा. अंशू आलाय आमच्या बर्थडेला. कुठे जातोय आपण? ए हॅपी बर्थडे कर मला. हॅपी बर्थडे कर. बोल हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे बोल. अरे बोल तर नुसतं हात मिळवते गोटिया. ते घरी माहिती कोण आलंय? फिश आलंय स्वतः. अरे तुझ्या कसं खबर नाही फिशनी? काय बघतेस? जाऊया आपण आता पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला अंशू दादाला घेऊन. चला निघूया. बाय कर, बाय कर सगळ्यांना. हाय कर पहिला, हाय कर. हा इकडे इकडे कर. चलो तर पोचलो मी आपल्या सेक्टर 5च्या श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये. तुम्ही आधी पण या व्हिडिओमध्ये, आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आपल्या. निगरे अंशू आणि अमू ताई आहे. हाय कर गोटिया. श्री सिद्धिविनायक मंदिर. तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालंय आणि आम्ही आता जातोय राऊंड मारायला. आणि रायनो बघा, जेव्हा मी लास्ट टाइम गावी गेलोय, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तेव्हापासून त्याला वॉश नाही केले अजूनपर्यंत. तर अंशू दादाला आणि अमृताला सोडून आम्ही आता चाललोय राऊंड मारायला दोघं जण. इकडे स्नेहल आहे. बघा थोडंफार राऊंड फिरून जाऊ आम्ही घरी, कारण की संध्याकाळी आम्हाला करायची आहे पावभाजी. स्नेहलच्या हातची, स्नेहलची फेवरेट पावभाजी. असं नाही, तुला पण आवडते बर्थडे तुझा. हा मला पण आवडते पावभाजी. तर जाऊया थोडं राऊंड मारून, आणि दुपारचं लंच आम्ही बाहेर करणार आहोत. मंडळी आम्ही आता आलोय जेवायला, आणि आम्ही घेतले व्हेज चीज पिझ्झा. मला त्या सगळ्यांनी पिझ्झा खायला, आणि पिझ्झा खाऊन मग डायरेक्ट घरी जाणार. मग डायरेक्ट तुम्हाला घरचाच व्हिडिओ बघायला मिळेल.
थोडंफार फिरू आम्ही इकडे तिकडे आणि मग संध्याकाळी स्नेहलच्या आजची पावभाजी रेसिपी स्पेशल रेसिपी आहे, तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका. तर फायनली आपली चालू झाली आता तयारी पावभाजीची, आणि आता स्नेहल सांगणार आहे काय काय स्नेहलने तयारी केली. तर आपण करतोय पावभाजी. त्याच्यासाठी मी आधी तर बटाटा उकडून घेतला आणि तो स्मॅश करून घेतला. इकडे आपण फ्लावर, गाजर, बीट आणि वटाणा हे एकत्र उकडून घेतलं. त्याच्यात मी काहीच नाही घातलं, फक्त पाणी घातलं आणि उकडून घेतलं आणि ते ऑलमोस्ट तसंच बारीक झालेलं. त्याला फक्त असं मी थोडं फोकने असं थोडं स्मॅश करून घेतलं. आणि इकडे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट आणि सर्वात महत्त्वाचं पावभाजीसाठी अमूल बटर. तर आपण करूया सुरुवात आता स्नेहलच्या आजची मस्तपैकी पावभाजी. तर आपण टोपामध्ये थोडं तेल घेतलंय आणि थोडं बटर मिक्स करून त्यात पुढे फोडणी घालणार आहे. तर यात पहिलं आपण घालणार आहे आलं लसूण पेस्ट. हे चांगलं गोल्डन ब्राऊन झालंय. आता आपण घालणार आहे कांदा. हे चांगलं आपण मिक्स करून घेतलंय. कांदा पण आपण चांगला परतून घेणार आहे. मग त्यात आपण टोमॅटो घालणार आहे आणि शेवटला एकदम आपण त्याच्यात शिमला मिरची घालायची. कारण का शिमला मिरची मुळातच ही थोडी कडू असते, त्यामुळे पूर्ण टेस्ट जी आहे ती बदलते. म्हणून आपण शिमला मिरची सर्वात लास्टला घालणार आहे. घालूया आपण मीठ. मीठ अंदाजाने घातलंय कारण आपण त्यात बटर पण घातलंय, तर खारट होऊ शकतो. आणि स्नेहलचा अंदाज कधी चुकत नाही. तर मी वाट बघते कधी पावभाजी होते आपली आणि मी खाणार आहे पावभाजी. तर आपला कांदा चांगला परतून झालाय. आता आपण यात घालणार आहोत टोमॅटो. आता जो टोमॅटो आहे तो पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि असा तो मशी झाला पाहिजे. कारण पावभाजीची जी कन्सिस्टन्सी असते ती अशी एकदम मशी असते. त्यामुळे आपण कांदा, टोमॅटो हे चांगले असे सॉते करून घ्यायचे. इकडे आपला कांदा टोमॅटो परतून होतोय, तोपर्यंत आपण साईडला पुलाव घालून घेऊया. तेल गरम केलंय मी. त्यात आपण अख्खा गरम मसाला, पहिला तेजपत्ता घालणार आहे. तर आता सरप्राईज आहे मला वाटलं होतं पावभाजीच आहे. पुलाव पण आहे आणि पुलाव पण आहे. आणि हा माझा संसार डब्बा. मी खूप व्हिडिओमध्ये सांगेन पण कायम राहून गेलं. हा मला माझी लंगोटी यार म्हणजेच हर्षिता, तिच्या आईने आणि तिने मला केळवणाला दिलेला. त्यामुळे हा डब्बा असा आहे की रोज जेवण करताना पहिला आठवण त्यांची येते. तर थँक्यू काकी आणि थँक्यू हर्षिता. आपण ह्याच्यात घालणार आहोत वेलची, थोडी काळी मिरी, लवंग आणि एक स्टारवाली वेलची. आपण याच्यात घालतो थोडीशी दालचिनी. आता आपण याच्यात घालतो कांदा आणि परत थोडीशी आलं लसूण पेस्ट. सो थोडं पटापट करायला मी ह्याला वाफ दिली, तर हे ऑलमोस्ट असं मस्त मशी झालंय. आता आपण ह्याच्यात थोडंसं धणजिरे पावडर, हळद आणि आपले मसाले घालून घेऊया. आपण ह्याच्यात घालतो थोडी धणाजिरा पावडर, थोडा लाल तिखट मसाला, थोडासा घरचा मसाला ज्यामध्ये गरम मसाला पण आहे, आणि लास्टला पावभाजी मसाला.
तिखट तुमच्याप्रमाणे आहे, तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे. खूप जास्त तिखट, कमी तिखट, मीडियम, ते तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता. आपण यात मसाले घालून घेतलेत, तर आपण आता ह्याच्यामध्ये आपली जी शेवटचे एलिमेंट आहे शिमला मिरची ती घालणार आहोत. तर आपण हे चांगलं मिक्स करून परतून घेऊया. ह्याला चांगलं तेल सुटू दे. तर पुलाव आपला कांदा चांगला परतून झालाय. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत फ्लावर, फरसबी आणि हिरवा वाटाणा. तर यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. ह्यात पाणी घालून ह्या भाज्या चांगल्या शिजवून घेऊया. पण आपल्या भाज्या शिजवायला ठेवल्यात. मी वाफेवर शिजवते, त्यामुळे ते पटकन शिजतात. तर आपण गॅस फास्ट केलाय. आतमध्ये पण थोडं पाणी घातलंय आणि वरती झाकण देऊन पण थोडं पाणी घातलंय, ज्यामुळे ते पटापट शिजतं. मीनवाईल आपला जो पावभाजीचा मसाला आहे तो ऑलमोस्ट रेडी आहे. थोडासा अजून परतू दे, कारण आपण शिमला मिरची आताच घातली आहे आणि मसाले पण. तर आपला पावभाजीचा मसाला मस्त परतून झाला आहे. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत बटाटा. चांगलं मिक्स करून घेते मी ह्याच्यात काहीच पाणी ॲड नाही केलं आहे, कारण का आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्यात त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं. त्यामुळे तेच जे पाणी आहे पहिला ते वापरूया आणि मग जर एक्स्ट्रा लागलंच तरच मी पाणी घालते. तर ही आपली उकडलेली भाजी आहे, ती आपण ह्यात घालून घेऊया. तर ही थोडी आपली घरगुती हेल्दी पावभाजी, त्यामुळे मी याच्यात गाजर बीट पण घातलं आहे. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता. पण अजून एक टिप आहे, जर तुम्ही गाजर बीट यूज करताय तर चान्सेस असतात की तुमची पावभाजी जी आहे ती गोड होऊ शकते. त्यामुळे थोडा जास्त मसाला फोडणीतच घालणं प्रिफर करा, म्हणजे जे स्वीटनेस गाजर आणि बीटने येतं ते डायल्यूट होऊ शकतं आणि आपल्याला पाहिजे तशी आपली पावभाजी मस्त अशी तिखट होते. हे आपण चांगलं पहिलं मिक्स करून घेऊया आणि जेवढं आपल्याला हवं असेल तेवढं आपण पाणी घालून हे चांगलं उकळून घेऊया, वाफ घेऊन. तर मी ह्यात थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि हे मस्त ढवळून घेते. आपल्या इथे पुलावच्या भाज्या शिजल्यात, त्यात आपण घालूयात थोडासा लाल तिखट मसाला आणि थोडासा सुहानाचा पुलाव मसाला. आपली पावभाजी ऑलमोस्ट रेडी आहे. इकडे आपण जे पुलावसाठी भाजी शिजवून घेतली त्यात आपण मसाला घातलाय आणि आता आपण याच्यात ॲड करतोय पनीर. बासमती तांदूळ धुवून घेतलेत स्वच्छ. आता आपण ते ह्यात घालून मिक्स करून घेणार आहे आणि पाणी टाकून शिजवून घेणार आहे. तर पावभाजी आणि पुलाव रेडी झाले आपला आणि आता आपण केक कट करणार आहोत. आणि बर्थडेसाठी स्पेशल आलेत भावजी आणि माई आमू. आणि हा बर्थडे बॉय अंशू, हाय कर लवकर. नाही बोलते गोट्या. हाय ओवी. दीदी. हाय ओवी दीदी, काय झालं? आणि हा तुम्ही आता ड्रेस म्हणजे शर्ट पण घातले आपण. स्नेहलने गिफ्ट केलं मला बर्थडेला. टी शर्ट येतो. टी शर्ट आणि पॅन्ट. तर आपण केक कापून घेऊया अंशू दादा सोबत. थांब एक मिनिट, तिकडेच बस, ऑप्शन करेल.
स्माइल. तुला पण या. खाऊ नाही. तुमचा उपवास आहे. आमचा उपवास आहे. हा. अरे केक इकडे. नीट बस ना. मामी बघ. सुरी दाखवत आहे. अरे अरे वर बघ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Akshay. Happy birthday to you. हे जा ना. फोटो नंतर काढा बसून. अरे अरे गरबा. अरे गरबा. गरबा. जा लवकर. एक बनव मला. खा एकदाचा. तर बरं सांगितलं नाही व्यवस्थित भरवलं. आता बसलोय आम्ही जेवायला बघा मस्त गरमागरम पावभाजी कांदा पाव बनवून ठेवले लाडू. आणि सुरुवात केली अंशु दादांनी खायला. कसे पावभाजी असं कर असं कर. गोट्या दीदी भाऊजी आमू तर या सगळ्यांनी पावभाजी खायला. स्नेहलने म्हणली गरमागरम मस्त पावभाजी त्याच्यामध्ये पुलाव. आता सगळे टेस्ट करून सांगणार कशी झाली पावभाजी. घे ना तुला. कशी झाली पावभाजी. खूप छान झाले टेस्टी. आता भावाची टेस्ट करते दोघे जण. विद्दी कशी झाली पावभाजी. ए ओविदी डोळे बघ. ओवी झोपेत आहे. माहिती कशी झाली पावभाजी. मस्त एकदम झक्कास. झक्कास फर्स्ट क्लास. भावाजी सुरुवात करते दोघे जण आता. अजून एक घास घे. सांगा थांब, खाऊ दे. खावत ते. अरे अंशु आता लिंबू पिळते. अरे 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 कशी झाली. आपले लिंबू पिळा.
लिंबू का लिंबू का पप्पा काय तिथे साईडला का का छान सगळ्यांचं रिएक्शन आहे छान झाले पावभाजी या सगळ्यांनी पावभाजी खायला आता मी पण टेस्ट करतो पावभाजी या सगळ्यांनी पावभाजी खायला बर्थडे स्पेशल पावभाजी एकदम टेस्टी झाले तर स्नेहलच सांगणार स्नेहल कशी लागते टेस्ट पावभाजी मी बनवलेली मस्त झाली या सगळ्यांनी जेवायला या सगळ्यांनी जेवायला मस्त झालं स्नेहलने बनवलेली पावभाजी तर मंडळी आजचा दिवस पूर्ण बड्डेचा सकाळपासून खूप धमाल आली तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे तर त्यांनी लाईक केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप भारी मजा आली पूर्ण फॅमिलीने मला खूप सारे गिफ्ट दिले आणि खूप सारे सरप्राईज होते माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक कॉलवरती सगळ्यांनी बर्थडे विश केला त्यांना पण सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये